एक नवीन युगाची सुरुवात किंवा असं काहीतरी ते तिथं बोलून गेले। त्यांची भावना असेल, कार्यकर्ते खुश झाले तर सगळ्या मीडियाच्या समोर मी कधी आलो नाही, गपचूप मी माझं काम करत राहिलो। त्याच पद्धतीने मी आता माझं काम करतोय। ते आता बघू, एकतर त्यांचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये, आमचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये। जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला दिसेल। पण त्या घड्याळात जर वेळच आम्हाला दिसत नसेल तर मग काय उपयोग घड्याळाचा? आज इथं 1:45 वाजलेत, तिथं 3 वाजलेत। काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते बसतील, त्यांच्या लेवलवर ते ठरवतील आणि जो काही निर्णय ते घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। ते इथं आम्ही जमलेलो आहोत कारण जे काही राज्यामध्ये चाललंय हे आम्हाला अजिबात आवडलं नाहीये। मग आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी त्यांनी तो तिथं उभा केला, तो आता काल परवा कोसळलाय आणि पडलाय आणि हे म्हणजे हा एक भावनिक विषय आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आम्ही आंदोलन केलंय। जर त्या पुतळ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसता असं माझं वैयक्तिक मत आहे, तर तो पुतळा पडला नसता। त्यांनी काहीतरी कुठंतरी क्वालिटीमध्ये तडजोड केली असावी, त्याच्यामुळे तो पुतळा तिथं कोसळला। ही आमची शेवटी एक भावना आहे, आपले दैवत आहेत आणि ते पडल्यावर आम्हाला सगळ्यांना राग पण आला, पण वाईट वाटलं की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे व्हायला नको हवं होतं आणि त्याच्यामुळं खरं तर आम्ही आंदोलन केलं। त्याच्यामुळंच नाही, आज महिलांवर जो अत्याचार होतोय आपल्या बारामतीच्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, आज देशामध्ये महिलांवर जो अत्याचार होतोय तो आता कुठंतरी थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं आज आंदोलन करते सगळे एकतर नवीन आहेत, त्याच्यामुळं काय लावायचं कसं लावायचं जास्त ते विचार करत नाही। जे काय त्यांची भावना असते ते ते लावून देतात। तर शेवटी मी किंवा आम्हाला माहिती नसतं की कुठला फ्लेक्स, कुठला बॅनर, कुठला कार्यकर्ता कधी लावेल, पण जे त्यांचे भावना आहेत ते ते व्यक्त करत असतात, त्यांना थांबवणं पण बरोबर नसतं आणि त्याच्यामुळे ते काही कार्यकर्त्यांनी ते लावलं असेल बॅनर। भरपूर आहेत। एकतर आपण समाजाचा विकास केला पाहिजे, फक्त मोठे मोठे इमारत आपण बांधणं म्हणजेच विकास असतो असं नाहीये। शेवटी आज बऱ्याच घरांना शहरामध्ये पण नळाला पाणी नाहीये, बरेच ड्रेनेज सिस्टीम अजून राहिलेत, रस्ते दरवर्षी तेच रस्ते आपल्याला बनवावे लागतात, मुलांना मुलींना रोजगार नाहीये। म्हणजे खूप अशी जी कामं जी राहिलीत ना ती सुरुवातीला केली पाहिजेत, हे आमचं सगळ्यांचं मत आहे। आता हे दिसायला त्यांनी इथं केलंय क्लॉक टावर, दिसायला सुंदर दिसतं, आम्हाला पण ते आवडतं, पण त्या घड्याळात जर वेळच आम्हाला दिसत नसेल तर मग काय उपयोग घड्याळाचा? आज इथं 1:45 वाजलेत, तिथं 3 वाजलेत। आता हे जे गोष्टी आहेत हे तरी झाले पाहिजेत। काय तेव्हा आपले तरुण कार्यकर्ते खूप होते आणि ते तेव्हा उत्साहित होते, त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब तेव्हा बारामतीमध्ये आलेले, आपली शिवस्वराज्य यात्रा होती त्या निमित्ताने ते आलेले आणि त्यांना उमेदवारी मिळणार आहे असं ते काही बोलले नाहीत, पण एक नवीन युगाची सुरुवात किंवा असं काहीतरी ते तिथं बोलून गेले। त्यांची भावना असेल, कार्यकर्ते खुश झाले। काय शेवटी समाजामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जर कोण घटक असेल तर तो आपले कार्यकर्ते असतात। आज कार्यकर्ते सगळे काम करत असतात, कार्यकर्ते फिरत असतात आणि जर त्यांची इच्छा असेल तर आम्हाला सगळ्यांनाच ते ऐकावं लागेल आणि ते काय म्हणतायत ते नंतर आपल्याला आपले जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, पवार साहेब, सगळे जे आपले मित्रपक्ष आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते बसतील, त्यांच्या लेवलवर ते ठरवतील आणि जो काही निर्णय ते घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। ते आता बघू, एकतर त्यांचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये, आमचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये। जेव्हा ते होईल तेव्हा आपल्याला दिसेल। 8-10 महिन्यात, कारण आता लोकसभेच्या आधीपासून प्रचारात थोडं मी जास्त पुढं आलो, लोकांच्या समोर आलो, नाहीतर 4-5 वर्षापासून मी बारामतीमध्ये लक्ष घालतोय। विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी मला पवार साहेबांनी 4-5 वर्षापूर्वी दिली। माझा इथं जवळ एक कारखाना आहे, तो कारखाना मी बघायला येत असायचो। कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्यावर होती, ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ह्या सगळ्या कामांसाठी मी येत होतो। फक्त सगळ्या मीडियाच्या समोर मी कधी आलो नाही, गपचूप मी माझं काम करत राहिलो। त्याच पद्धतीने मी आता माझं काम करतोय। 3 विषय सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते आपण सुरुवातीला मार्गी लावणार। एखादी मोठी इमारत वगैरे नाही, चांगली बिल्डिंग नाही झाली तरी चालेल, पण एकतर पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे, चांगले रस्ते एकदाचे पक्के ते आपण केले पाहिजेत लोकांसाठी। वाड्या वस्त्यांवरचे काही रस्ते आहेत, काही पाईपलाईन आपल्याला करायचे, ते करणं गरजेचं आहे। नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये आपण आणली पाहिजे। हे सगळे जे काय अडचणी आहेत ते त्याच्यावर आपण एक तोडगा काढू। लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ देशात चर्चेला गेला। अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी ही लढाई पहिल्यांदा या मतदारसंघात बघायला मिळाली। अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय।
विधानसभेत निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात योगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरमुळे स्थानिक राजकारणाचा चांगलाच पारा चढलाय. गोकुळाष्टमी निमित्त बारामती शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लागले आहेत. योगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची राजकीय वर्तुळात आता चर्चा होऊ लागली आहे. भावी नव्हे तर फिक्स आमदारच अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात हे बॅनर झळकल्याने चर्चेला आता बळ मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून योगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. त्यांना विधानसभेला उमेदवारी द्यावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही योगेंद्र पवार हे बारामतीत निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं होतं. मावळमध्ये माध्यमांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध योगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचं शरद पवार यांनी ठरवलेलं आहे. योगेंद्र पवार मोठे नेते आहेत, निवडणूक लढवायची की नाही हे त्यांनी ठरवावं. मात्र या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही. निवडून येण्यास अजित पवार यांना कोणतीही अडचण येणार नाही असं भाष्य पार्थ पवार यांनी केलं होतं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.